हे आजा अरे सांग की किती वेळ झालं गप्प बसली सांग किशाला काय सरांनी बोलवलं काय म्हणाल तुला लय वरले बिल नाही अरे सांग की पटकन बोल की काहीतरी. मास्टर फेने अरे गप की जरा हा जरा दम खा आणि बोलताना मध्ये श्वास बीस घे नाहीतर मरशील. ಏನಾಯ್ತು ಊಟಕ್ಕೆ ಕರೆದಿವನು ಮೆನು ಏನೇನದು ಹಾ ಏನೇನದು ಮೆನು ತಂದೂರ ಅದೇನು ಕಬಾಬ್ ओए और यहाँ खाने की बात नहीं चल रही आए तंदूरी मोकड़े ये वो और तू चुप रहे और यहाँ पे पहले ही गड़बड़ है. ओए ओए जिंके यारा ओ बता दे तुझे क्यों बुलाया था. अरे काय नाही सहजच बोललेलं. अजय तू या पोरांना गंडवू शकतोयस मला नाही. त्यामुळे शिस्तीत सांगायचं नक्की काय झालंय ते. इके अरे राहुल्याने शितली बेटाला आलती काय वय इथं तो हिची तर पण मला वाटलं साजिद काहीतरी गडबड आहे. ओए अब मैंने पहले भी बोला था कोई तो गड़बड़ है. काय गडबड नाही तुम्ही गप्पा जरा. अजय तू सांग मग काय झालं. अरे ती दोघं भेटायला आलती मला कशी नाही भेटली. विक्रम करदेवನು ಊಟಕ್ಕೆ तू गप रे. इके अरे शितली आहे ना घाक सरांची मुलगी म्हणून आत घुसली आणि ते राहुल्या बी. काय अरे घाक सरांनी तर मग तू जाळच काढला असेल तुझ्यावर. ओ यारा बोल भी दे ओ की गल है. आजा तुला मारा बिल नाही नको अरे सांग काहीतरी. अरे मला काय बोलता बी आलं नाही त्यांच्या समोर. अरे पण नक्की काय बोलले सर. म्हणले तुला कोणी मैत्रीण नाही का गर्लफ्रेंड आहे कोणी हा तर मी घाबरून नाही म्हणलो. मला काय बोलावं काय कळलंच नाही. मग अरे मग काय तर म्हणले जीवाची रिस्क घेऊन पोरगी इथपर्यंत आली म्हणजे नक्कीच प्रेमात असणार. आणि तू घाक सरांसमोर शितलीवर प्रेम नाही असं म्हणलास. मग काय करणार क्या काय सरांसमोर प्रेमाची कबूल देऊ मी. प्रेम करतोय कळल्यावर मला काढून टाकलं असतं म्हणजे. अरे तू माझ्या बहिणीवर प्रेम करतोयस आणि घाक सरांसमोर नाही म्हणलास होय. ह्याच्यात आता हाणार आहे, हाला, हाणार, हाला. सुट्टी नाही. जरा काय- राहुल्या, हाण, ಏ ಪ್ರಶಾಂತ್ ನೀವು ಹುಚ್ಚೋದನ ಏ ಹೇಳ ಸುಮ್ಕೊಡು ಬಿಡು ನಿನ್ಗೆ ನೀವು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಏನು ಬಿಡ್ಬಿಡ್ರಿ ಅಣ್ಣರಿ ಬಿಡ್ಬಿಡ್ರಿ. अरे सांगलं का तू ಹಾ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. अरे मारतात लगे. ಹಾ ಏ ಎಲ್ಲರೂ ಸುಮ್ಕೊಡ್ರಿ ಎಲ್ಲರೂ. हे बघ जरा. आता तुझ्यासाठी ती पोरगी जगाची पर्वा न करता इथपर्यंत आली आणि तू घाक सरांसमोर शीतलच्या प्रेमाला लपवलंस. ते काय नाही. आता तुला एक काम करायला लागते. काय तू घाक सरांच्या समोर जाऊन तुझ्या प्रेमाची कबुली द्यायचीस. ए नाही नाही काय येडबीड लागलं काय तुला इके लई शहा नाहीस. अरे त्यांना काय तर लय अवघड होईल माहितीये का. ते काय नाही तुला सांगायच लागते. कबुली द्यायचीस काय. कबूल कर सही करा. कबूल करायचं सही करा. कबूल करायचं. सही है. होय होय बरोबर आहे. अरे गप नाही ना सांगायचं तू सांगायचं ना. अरे पण आणि अजय तू जर बोलला नाहीस का नाही तर आमच्यापैकी एक जण बी तुझ्याशी बोलणार नाही एवढं लक्षात ठेव. ಅಜಿಂಕ್ಯ ನನ್ಗೆ ಹೇಳು ಏನಾಯ್ತು. आणि हे बोलून काय उपयोग नाही. काय हो कसला विचार करता एवढा. अहो काय झाले. काय तुम्हाला बरं नाही काय. बरी आहे का मग काय झाले. कसं सांगू तुला. हे बघा जे काय झाले ते लवकर लवकर सांगा. मला लय काळजी वाटते हो. आपली शितली आज खोटं बोलली कुणाबर आपल्या सगळ्यांबरच. म्हणजे म्हणजे आज सातारला गेलो होतो का नाही हा
थिएटरच्या बाहेर यास्मिनला बघितलं. मग शितली नव्हती तिच्यावर. मग आपली शितली कुठे होती? काय माहित. एरवी दोघी बरोबर असतात का नाही. होय. मग आजच का नव्हती तिच्यावर? आणि जर नव्हती तर असं का म्हणली? यास्मिन बर होते म्हणून. तुम्ही खरं सांगताय ना? शितली शपथ. मला तर शितलीची लई काळजी वाटायला लागली. काय करावं डोकं चालत नाही. मग अशी तुम्ही सगळ्यांसमोर का नाही बोलला? काय बोलायचं होतं? घरात काय गोंधळ चाललाय बघितलास ना. त्यात वहिनी उगा आगीत त्याला नको म्हणून गप राहिलो. अहो पण असं गप बसून नाही चालायचं. पण इतक्यात घरातल्याला सगळं सांगणं बी बरोबर नाही. त्या भागीचं प्रकरण शांत होतंय नाही होते तर हे असं काय होईल वाटलं नव्हतं. अजून काय झालेलं नाही. पण काय व्हायच्या आताच आपल्याला पावलं उचलायला लागतील सुमन. होय. अहो मी तुम्हाला काय बोलले नाही पण ना काय दिवस झालं बघते मी शितलीच्या वागण्यात ना काहीतरी गडबड वाटते मला. गडबड म्हणजे बघा की कुणा संग बोलत नाही. आपण बोलत तरच बोलते. सारखे एकटे एकटे असते आणि सारखं त्या मोबाईल मध्ये असते. अगं तू हे सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतंस मला. होय पण मला काय करायचं तीच काय कळना झालं. अहो ताई सारखं बोलते चितलीला म्हणून मी आणि नीलम ताई गप्पच असतोय. अगं गप कशाला राहायचं? हे बघ सुमन, तुमच्यामुळे पुरीचं काही नुकसान झालं ना तर कोण कपून येणार नाही. अहो असं काय म्हणताय? आता आम्हाला तर वाटतंय बाई आमच्यामुळे पुरीचं नुकसान व्हावं असं. नाही वाटत ना? मग लक्ष ठेवायचं तिच्यावर. ती काय करती, कुणावर बोलती, कुठं येती जाती विचारायचं तिला. सुमन गपरावून नाही चालायचं. तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. आता मी असंच वागेन. बर चला तुम्ही झोपा. चला पुढच्या काळजीनं घोर लागलाय जीवाला. जबाब कशाची लागते? अहो ती आपली पोरगी आहे. असं चुकीचं पाऊल नाही टाकायचे. कुठं का बोलली? मोड राम राम साहब. राम राम. प्रीटी परेड पर 30 जवान हाजिर है.